स्वाध्याय वर्ग 8वा विषय इतिहास पाठ 9वा स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। कंसातील पर्याय अंदमान व निकोबार, ऑगस्ट क्रांती, विनोबा भावे। 1. वैयक्तिक सत्याग्रहाचे रिकामी जागा हे पहिले सत्याग्रही होते। वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते, म्हणून उत्तर विनोबा भावे। 2. 1942च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला रिकामी जागा असे म्हटले जाते। 1942च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे म्हटले जाते, म्हणून उत्तर ऑगस्ट क्रांती। 3. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने रिकामी जागा बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली। नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली, म्हणून उत्तर अंदमान व निकोबार। प्रश्न दुसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। एक, नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले। 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले। तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी या युद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली। युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला। हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली। ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले। 2. आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली। नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ते आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली, तर 1944 मध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील आराकानचा प्रदेश मिळवला आणि आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली। याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्याने इंफाळची मोहीम अर्धवट राहिली। मात्र प्रतिकूल परिस्थितीतही सेनेचे सैनिक नेटाने लढत होते, परंतु याच काळात जपानने शरणागती पत्करली। 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले, त्यामुळे आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली। 3. प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले। देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून
तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन केली. यालाच प्रतिसरकार असे म्हणतात. प्रतिसरकारमार्फत कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे केली जात. या सरकारने नेमलेल्या लोकन्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा लोक स्वीकारत असत. सावकारशाहीला विरोध, दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातीभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारने केली. त्यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. प्रश्न 3. पुढील तक्ता पूर्ण करा. संघटना, संस्थापक. संघटना फॉरवर्ड ब्लॉक. संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस. संघटना इंडियन इंडिपेंडन्स लीग. संस्थापक रासबिहारी बोस. संघटना तुफान सेना. संस्थापक GD उर्फ बापू लाड. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. शिरीष कुमारचे कार्य तुम्हास कसे प्रेरणादायी आहे? स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनीही योगदान दिले. नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार याच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली. वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी चिडून छोट्या मुलांवरही गोळीबार केला. या गोळीबारात शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी हुतात्मा झाले. शाळकरी मुले देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देतात हे कार्य छोटे नव्हते. त्यांच्या या बलिदानातून अनेक स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले आणि स्वातंत्र्य लढ्याने उग्र रूप धारण केले. 2. इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले? दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला. जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या. जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले. म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले. 3. राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली? राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरले. संतप्त जनतेने जागोजागी मिरवणुका काढल्या. पोलिसांनी जनतेवर लाठीहल्ला आणि गोळीबार केला. तरी लोक
घाबरले नाहीत. काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग, पोलीस ठाणी, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले. सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. उपक्रम. आझाद हिंद सेनेने दिलेल्या लढ्यातील घटनांची कालरेषा तयार करा. 29 ऑक्टोबर 1943 हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापन केले. नोव्हेंबर 1943 जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. 18 मार्च 1944 भारतात प्रवेश करून माउडॉक येथे तिरंगा फडकवला. 5 जुलै 1943 सिंगापूर टाउन येथे दिल्ली चलो हा नारा दिला. 1944 आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील आराकानचा प्रदेश मिळवला.